त्यामुळे ते रद्द करायचे। त्याचबरोबर आयुक्त महोदय यांना आपण सभागृहाचा जो निर्णय तो अंमलबजावणीसाठी पाठवायचा आहे। या सगळ्या गोष्टी आपण शासनाच्या निर्णयाच्या अधीन राहून करणार आहोत। जर आले शिवराम पाटील साहेबांनी सांगितलं भिवंडी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर महापालिकेतलं आलेलं असेल ते सगळं वसुली देण्यासाठी आम्ही भक्कम आहोत। कर्मचाऱ्यांसाठी काय पण त्यामुळे आपल्या महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी आपण जे न्यायबद्ध असेल ते आम्ही करल्याशिवाय शांत त्या ठिकाणी बसणार नाही। सन्माननीय महापौर महोदय, आपण जो विनिमय केलेला आहे राज्य शासनाने ऑलरेडी तो निलंबित केलेला आहे, त्याची अंमलबजावणी पुन्हा करण्याचा ठराव म्हणजे राज्य शासनाचा ठराव बाजूला ठेवून हे करावं। मला वाटतं की हे आपण पुन्हा मी सांगतोय आपल्याला, अशा ज्यावेळेस हा राज्य शासनाने ठराव निलंबित केलेला आहे त्याला राज्य उच्च न्यायालयाने स्थगिती दिली तर हे निश्चितपणे लोक येतील सेवेत। अशा पद्धतीने यांना निवृत्त करून सेवेमध्ये चालू ठेवा काय आपण आता पुन्हा मांडताय। तर मला वाटतं की याच्यामध्ये पुन्हा आपण जो राज्य शासनाने ठराव निलंबित केला त्याच्या विरुद्ध जाऊन हा निर्णय होतो आणि मग तो अधिकार राज्य शासनाचा निर्णय निलंबित करण्याचा अधिकार आपल्याला महानगरपालिकेमध्ये इथे तर राहत नाही। आपण अधीन राहून करतो ना, अधीन राहून कसं चालतं अधीन राहून? विषय क्रमांक 29 आलेल्या सूचनेसह मी मंजुरीस टाकत आहे। ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा। आमचा विरोध आहे। आमचे जे वोटिंग घ्या, मतदान घ्या, तुम्ही मंजूर कसं काय बोलताय? मतदान घ्या, तुम्ही मतदान घ्या। विषय क्रमांक 29 मी मतास टाकत आहे। ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा। ह्या ठरावाच्या बाजूने 56 मते पडलेले आहेत तर विरोधात 34 मते पडलेले आहेत। तर हा ठराव तटस्थ 3 हा ठराव 56 जणांनी मंजूर केलेला आहे। तर हा बहुमताने मंजूर असं मी जाहीर करते।